नमस्कार मंडळी, मी शुभांगी. स्वप्नपरी या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझी पूजा सुरू आहे. आता पूजा करून घेणार आहे. श्रीषा अजून झोपली आहे. तर तुम्हाला हे ब्लॉग पाहायला आवडतील का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे मी तुळशीची पूजा करून घेत आहे. तुम्हाला पाठीमागून पक्ष्यांचा किलबिलाट ऐका येत असेल, त्याचबरोबर गाड्यांचा सुद्धा आवाज येत असेल. सकाळी सकाळी आमच्या इथे चिमण्या, कबूतर खूप यांचा किलबिलाट असतो. आमच्या गॅलरीमध्ये कोरफड, तुळस मी लावून घेतली आहे. आता माझी तुळशीची पूजा करून झाली आहे. देवपूजासुद्धा मी करून घेणार आहे. इकडे माझी सकाळची देवपूजासुद्धा झाली आहे. बघू शकता तुम्ही. देवपूजा झाल्यानंतर घरातील वातावरण खूप प्रसन्न असं वाटतं. मनालासुद्धा खूप शांतता मिळते. आता माझी देवपूजा झालेली आहे. सगळीकडे मस्त असा अगरबत्ती आणि धूपचा वास दरवळत आहे. आता मी चहा बनवून घेणार आहे. इकडे मी दोघांच्यासाठी गुळाचा चहा ठेवून घेतला आहे. गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिकसुद्धा असतो. आता इकडे चहाला बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे. आता मी चहा कपामध्ये ओतून घेणार आहे. कपामध्ये ओतल्यानंतरच मी दूध टाकून घेतला आहे. मी दुधाची चहा पीत नसल्यामुळे मी माझ्यासाठी कोरा चहा घेतला आहे आणि मिस्टरांसाठी दूध टाकून घेतलं आहे. आज रविवार असल्यामुळे मिस्टर सकाळी चहा घेतात, नाहीतर एरवी ते चहा घेत नाहीत. त्यानंतर इकडे मी कुकर लावून घेतला आहे. सकाळी सकाळी आमच्या किचनमध्ये तुम्ही ऊन बघू शकता. किचनमध्ये आणि बेडरूममध्ये सुद्धा आमच्या असंच ऊन येतं. तुम्ही सकाळी सकाळी व्ह्यू आमच्या किचनमधून कसा दिसतो ते बघू शकता. इथे बघा आमच्या किचनमधून किती छान व्ह्यू दिसतो आहे. इकडे बघू शकता श्रीषा आताच उठली आहे आणि तिचे बाबा बाहेर गेले तर ती रडत होती, म्हणून तिला मी आता उचलून घेतलं आहे. आता तिला खाऊ घालणार आहे. मग ती अशी आपली एकटीच अशी छान खेळत राहते. श्रीषाला मी चटईवर झोपवलं आहे. तुम्ही बघू शकता ती एकटीच अशी मस्त खेळत आहे. कुळकुळ्यांसोबत, तिच्या खेळण्यांसोबत मस्त अशी एकटीच खेळते. फक्त तिच्या साईडला कोणीतरी बसावं लागतं तिच्याशी बोलत, नाहीतर ती आपली आपली एकटीच मस्त अशी खेळत असते. बघू शकता तुम्ही इकडे श्रीषा आमची एकटी मस्त असं तिचं खेळायचं सुरू आहे. तिची ती अशी एकटीच मस्त खेळते. आता ती खेळते तोपर्यंत मी तिचं खाऊ बनवून घेणार आहे. आता मी श्रीषाला भरवलं आहे. आता ती खेळती आहे. आता ती खेळते आहे तोपर्यंत मी माझं काम करून घेते. खाऊ वगैरे खाल्ली. नंतर ती तिच्या बाबांसोबत खाली फिरून आली. बिल्डिंगमध्ये जाऊन खाली मस्तपैकी फिरून आली. त्यानंतर मी तिला आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर ती अशी मस्त पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास शांत झोपून जाते. इकडे बघू शकता अशा पद्धतीने तिचा पाळणा आहे. आता ती मस्त 1 ते 1.5 तास तरी उठणार नाही. त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही, आज रविवार असल्यामुळे कोल्हापुरी चिकन तर झालंच पाहिजे. तर मिस्टरांनी सकाळी चिकन आणलं होतं. इकडे मी मस्त तर्रीदार चिकन बनवलं आहे. त्यानंतर इकडे मी तांबडा रस्सा बनवून घेतला आहे. रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही. तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी स्टाईल चिकनची रेसिपी पाहायची असेल तर शुभांगीज रेसिपी नावाने माझं चॅनल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इकडे बघू शकता मी आज भाकरी बनवलेली नाही, चपाती केली आहे. चपाती, तांबडा रस्सा, चिकन, अंडा मसाला आणि इकडे लिंबू आणि कांदा. मस्त असा बेत आहे रविवारचा. तुम्हीसुद्धा या नक्की. चला तर मग आता मी जेवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. कशी खेळते श्रीशू. ए श्रीषा, श्रीशू, श्रीषा. नमस्कार मैत्रिणींनो. दुपारनंतर मी काही ब्लॉग बनवलेला नाही. दुपारनंतर जेवण झाल्यानंतर श्रीषाला खूप झोप येत होती. त्यानंतर मी तिला झोपवलं आणि मी पण थोडा आराम केला.
त्यानंतर संध्याकाळचं रुटीन, तिची अंघोळ, जेवण याच्यातच माझे 9 वाजलेले आहेत बघू शकता. आणि श्रीषाची अंघोळ झाली आहे. श्रीषाला इकडे झोपवलं आहे, ती झोपली आहे. आणि इकडे बघू शकता श्रीषा झोपली आहे. अशा पद्धतीने आम्ही तिच्यासाठी पाळणा मागवलेला आहे. पाळण्याच्यामध्ये एक जाळी टाईप आलेलं, पण ते आम्ही काढून अशा पद्धतीने साडी बांधली आहे. कारण तिला अशा साडीमध्ये झोपण्याची सवय असल्यामुळे आम्ही अशी साडी बांधून घेतली आहे. त्या आंघोळ झाल्यानंतर मी तिला 2 टाईम आंघोळ घालते, सकाळ संध्याकाळ. आता तिला मी डोक्यावरून आंघोळ घालते. डोक्यावरून आंघोळ झाली की 1 तास 1.5 तास ती मस्तपैकी अशी झोपते. आता आम्ही जेवण करून घेणार आहे. तुम्हाला आमचे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.